निवडणुकीचा आणि यांचा काही संबंध नाहीये. आता विधानसभेमध्ये जे आहे ते अधिवेशन चालू होतं. त्या अधिवेशनामध्ये महत्वाचे मुद्दे या महाराष्ट्राचे घेतले जाणार होते. महाराष्ट्राचा जो जीडीपी आहे तो 5 नंबरवर आलेला आहे. गुजरात सारखं राज्य देखील महाराष्ट्राच्या पुढे गेलेलं आहे. बेरोजगारीचा दर पहा, आज पुण्यासारख्या ठिकाणी काहीतरी 20 नोकऱ्यांचे काहीतरी जागा होत्या आणि तिथं 2,000चे जे आहे ते IT इंजिनियरच्या लाईन लागलेल्या होत्या. या सगळ्या समस्या आहेत महाराष्ट्राच्या. तर या सगळ्या समस्यांपासून दूर नेण्यासाठी जे आहे त्या औरंगजेबाला कबरीतून यांनी बाहेर काढला. ह्याच्या पलीकडे यांनी काय केलेलं आहे? दुसरीकडे अल्पसंख्याक मंत्री जे असतात कुठेही त्या अल्पसंख्याकांची बाजू घेताना दिसत नाही. हसन मुश्रीफ सारखी व्यक्ती सपशेल काही बोलताना दिसत नाही या प्रकरणावर. हे कुठेतरी हे ठरवून केलं जातंय असं वाटतं का, की एकाने बोलायचं दुसऱ्याने गप्प राहायचं? कोणी विरोधी पक्षातूनही पाहिजे तसा विरोध होताना दिसत नाही. एक लक्षात घ्या, मला तर असं वाटतं की सगळ्यांनाच या गोष्टी पाहिजेत का, की मुख्य मुद्द्यांपासून आपल्याला दूर जायचंय हे ठरवून केलं जातंय का? हा सगळ्यात पहिला प्रश्न आहे. अल्पसंख्याक मंत्री जरी असले ते कुठल्या पक्षाचे मंत्री आहेत? ते सरकारी पक्षाचे मंत्री आहेत. आता ते सरकारच्या विरोधात बोलणार आहेत का? ते अबू आझमी औरंगजेबाचं त्यांनी काहीतरी धूर्त नव्हता का काय, क्रूर नव्हता एवढं त्यांनी बोलले. त्या गोष्टी बरोबर नाहीयेत. त्याच्या अधिवेशनाच्या तोंडावर ते वक्तव्य आलं. नाही, मागच्या वेळेस त्यांनी तेच माती खाल्ली होती. म्हणजे त्यामुळे कुठेतरी मूळ प्रश्नांना बगल दिली जाते. मागच्या वेळी सुद्धा त्यांनी तीच माती खाल्ली होती. त्यांनी अधिवेशनामध्ये काहीतरी वंदे मातरम वगैरे बोलू शकत नाहीत मुस्लिम अशा पद्धतीची त्यांनी वक्तव्य केली होती. त्यावेळेसही त्यांना झोडून काढण्यात आलं होतं. मुस्लिम समाजाकडूनच झोडून काढण्यात. बरं, मला एक सांगा, आता तुम्ही वंदे मातरमचा प्रश्न निघाला, बरं झालं तुम्ही तो मुद्दा घेतला. असं काही खरंच आहे का की मुस्लिम समाज वंदे मातरम म्हणत नाही किंवा त्यांना म्हणायला मनाई असते? वंदे मातरम म्हणणार नाही असं म्हणता तर 4 वेळा अबू आझमी विधान भवनात वंदे मातरम म्हणाले की. म्हणजे असं काही नाहीये मुळात. काय संबंध आहे त्याचा आणि त्याचा? मग असं का पेटवलं जातं? याला कारण म्हणजे दोन्हीकडे समाजाला कारणीभूत आहेत का? पहिली गोष्ट, हे दोन्ही गोष्टी मूर्खपणाच्या आहेत की काय मी वंदे मातरम म्हणणार नाही आणि दुसरं इस देश में राहना होगा तो वंदे मातरम काय ना होगा. ठिकठिकाणी कचरा टाकतात लोक, थुकतात कुठेही, आणि ती लोक म्हणतात इस देश में राहना होगा तो वंदे मातरम काय ना होगा. अरे ते वंदे मातरम म्हणणं महत्वाचं आहे का त्या कचरा उचलणं महत्वाचं आहे? ते आधी ठरवा ना. आणि अल्लाह एवढा संकुचित नाहीये की वंदे मातरम म्हणल्यावर लगेच काहीतरी बाबा राग आला आणि काहीतरी कयामत मध्ये उचलून जन्नत मधून जहन्नम मध्ये टाकणार आहे, अशातला काही भाग नाहीये ना. वंदे मातरम हे आपण एक प्रेमाने, आदर भावाने, आपल्या देशाप्रती रिस्पेक्ट दाखवण्यासाठी आपण वंदे मातरम म्हणतो. आपण या देशाला आपली माता मानतो, आपली आई मानतो, आपली कर्मभूमी, मातृभूमी मानतो. आपण म्हणतो ना मदर टंग वगैरे, त्या पद्धतीचा हा विषय. आणि त्याच्यामुळे आपण या भूमीला जे आहे ते वंदन करतो, एवढाच विषय आहे त्याच्यामध्ये. त्याच्या पलीकडे काहीतरी या भूमीला आपण देव मानलं, याला काहीतरी ईश्वर मानलंय, अशातला काही भाग नाहीये. या पण गोष्टी मुस्लिम समाजाच्या डोक्यातून काढल्या पाहिजेत. वंदे मातरम ही एक नॉर्मल घोषणा आहे, ती देऊ शकता तुम्ही. आपण आपल्या आईला वंदन करणं या प्रकारात येते, काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही वंदे मातरम म्हणू शकता, आणि कोणी नाही म्हणलं बाबा आणि कोणी म्हणत नसेल बाबा तरी काही प्रॉब्लेम नाहीये. आपण जय भारत म्हणू शकतो, जय हिंद म्हणू शकतो, काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये देखील. म्हणावं असंही काही आत्ता असंही करण्याची गरज नाही, नाही म्हणणार असंही काही म्हणण्याची गरज नाही. कधी कधी असं होतं एखाद्या माणसाला म्हणायचं पण असतं, पण त्याचं जाऊन तुम्ही गचुंडा धरता, म्हण रे बाबाजी वंदे मातरम, तो म्हणायचं पण म्हणत नाही, असंही होतं. म्हणजे लादलं जाऊ नये काय? लादलं जाऊ नये, माझं एवढंच म्हणणं आहे की नॉर्मल टोनने चाला. या गोष्टी म्हणतात लोक, काही प्रॉब्लेम नसतं, म्हणतात लोक.